60% अट घातल्यामुळे ओबीसी उमेदवारांची उच्च शिक्षणाची वाट बिकट झालेली आहे। जुन्या नियमानुसार 60%पेक्षा कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आधीच फॉर्म भरले आहेत। मात्र सरकारनं नुकतीच शिष्यवृत्तीची जाहिरात प्रसिद्ध केल्यामुळे नव्या अटीमुळे लाभार्थी संभ्रमात पडले। तांत्रिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, फार्मसी शिक्षण, वास्तुकला शिक्षण अशा महाविद्यालयांमधून ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी राज्य सरकारनं प्रोत्साहनपर योजना जाहीर केल्यात। मात्र नव्या अटीमुळे 12वी नंतर शिक्षण घेणारे विद्यार्थीच या योजनेपासून वंचित राहणार आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या नाराजी पाहायला मिळते। तर नव्या अटीमुळे आता विद्यार्थी संभ्रमात पडलेले आहेत। 60% अट घातल्यामुळे ओबीसी उमेदवारांची उच्च शिक्षणाची वाट बिकट बनली आहे।